आमच्याकडचे हे पाहुणे काही जायला मागत नाहीत. रोज येतात सकाळी आणि आता तरी लहान छोट्या-छोट्या पिल्लांना पण घेऊन आलेत. खूप दिवसाआधी मी DMartमधून अनारसेचं हे प्रीमिक्सचं पॅकेट घेऊन आलेली. म्हटलं बनवून बघावं, कारण त्याची प्रोसेस खूप लेंथी असते. त्याच्यामुळे वाटलं की हे रेडी जे भेटतं तेच आणून बघावं करून. मी फर्स्ट टाईम करत होती, त्याच्यामुळे मला थोडीशी भीती होती, ते होईल की नाही व्यवस्थित. पण खूप छान झाले. फर्स्ट टाईममध्ये इतके छान झाले की घरच्यांना सगळ्यांना आवडले. स्पेशली म्हणजे ग्रेशूनं गरम-गरम खाल्ले. खूप छान वाटले तिला. आणि संध्याकाळी ग्रेशूच्या स्कूलमध्ये दुसऱ्या दिवशी तिचं ड्रॉइंगचं हे होतं, कॉम्पिटिशन पण होतं आणि प्लस ती एक्झाम पण होती. सो त्यानिमित्त तिला क्रिसमस कार्ड बनवून द्यायचं होतं. तर तेच आमचं चालू होतं बनवायचं. थोडंफार आम्ही घरातून करून देऊ शकतो. बाकीचं मुलं तिथं जाऊन करतात. तर हे जे ग्रेशूची आता डान्स झाला ग्रेशूचा ॲन्युअल फंक्शनला, तेव्हा तिला ती बॅट दिलेली. त्याची जी लाइटिंग होती ती आम्ही इथे यूज करणार होतो. ही सगळी आयडिया ग्रेशूच्या पप्पांची आहे. त्यांनी हा बॉक्स घेऊन आलेले. त्याच्यानंतर हे स्मॉल जीजसचा फोटो पण होता, तर बेबी जीजस, तर ते पण कंपल्सरी लावायचं होतं. आणि हे काही डेकोरेशनचं थोडंफार सामान घेऊन आले होते. तर हेच आम्ही थोडंफार इथं तिला बनवून देणार होतो. बाकीचं ती तिकडे करणार होती. जे काही त्याच्यावर लिहायचं असतं ते सुद्धा तीच लिहिणार होती स्कूलमध्ये गेल्यानंतर. तर अशा पद्धतीने बनवले आणि अशी लाइटिंग लावलेली आहे ट्रीला. इतकं भारी वाटते ना ते. रिअलमध्ये तर खूप भारी वाटते. म्हणजे ग्रेशू जाम खुश झाली आणि हा टीचरला पण खूप आवडलं. त्यांनी पण व्हेरी गुड म्हटलं ग्रेशूला. हे आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.